नमस्कार. माझ्या संदर्भ राईट्स चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा खूप खूप स्वागत. आज आपण ऐकणार आहोत हरतालिका व्रतकथा. रमा एक लहान गूढ मुलगी. उद्यापासून गणेश चतुर्थीची शाळेला सुट्टी, त्यामुळे ती फार खुश होती. आज शाळेतून आल्या आल्या ती आपल्या आईला शोधू लागली. आई आतमध्ये कसल्या तरी पूजेची तयारी करत असताना तिला दिसली. ती आईला विचारू लागली, आई, तू काय करत आहेस? तेव्हा ती म्हणाली, रमा, अगं उद्या हरतालिका व्रत नाही का? रमा म्हणाली, आई, ते काय असते ग? तू दरवर्षी करतेस, मला सांग ना, ते व्रत का करतात? तेव्हा आई म्हणाली, हे व्रत पार्वती माताने भगवान शंकरांना प्राप्त करून घेण्यास केले होते. हे व्रत खूप प्रभावी आणि महत्त्वपूर्ण आहे. त्यांनी हे व्रत भाद्रपद महिन्याच्या पहिल्या तृतीयेला करण्यास सुरुवात केली होती. म्हणून या दिवशी ते व्रत अनेक कुमारिका व सौभाग्यवती स्त्रिया करतात. देवी पार्वतीने घोर अरण्यात जाऊन हे व्रत केले होते. त्यांच्या या निष्ठा व तपाला प्रसन्न होऊन भगवान शंकरांनी त्यांच्यापुढे प्रकट होऊन पाहिजे तो वर मागण्यास सांगितले. देवी पार्वती खुश झाल्या व त्यांनी जन्मोजन्मी भगवान शंकरांना आपला पती होण्याचा वर मागितला. भगवान शंकरांनी त्यांची इच्छा वर देऊन पूर्ण केली व विधिवत देवी पार्वतीशी विवाह केला. अशा प्रकारे देवी पार्वतीचे निष्ठेने केलेले हे व्रत फळास आले. तेव्हापासून अनेक स्त्रिया चांगला पती मिळावा व त्यास अखंड आयुष्य मिळावे म्हणून हरतालिकेचे व्रत करतात. हे व्रत पहाटे लवकर उठून स्नान करून केले जाते. या दिवशी काळ्या वस्त्रांचा वापर केला जात नाही. या व्रतात सर्वप्रथम गणेश देवाची पूजा केली जाते. एका बाजूला पूजेची सर्व मांडणी केली जाते. दुसऱ्या बाजूला भगवान शंकरांची पिंड बनवून त्यावर अनेक फळे व फुलांची पाने वाहिली जातात. प्रत्येक प्रकारची 11 पाने त्यावर अर्पण करतात. अर्पण करताना ओम नमः शिवाय हा जपमंत्र केला जातो. मग देवीच्या भजनाबरोबर अखंड दिवा लावून धूप ओवाळून नैवेद्य दाखवतात. हा उपवास दुसऱ्या दिवशी एखादा गोड पदार्थ खाऊन सोडला जातो. ही हरतालिकेची कथा ऐकून रमा खूप खुश झाली. रमाच्या आईने रमाला सांगितलेली कथा तुम्हाला कशी वाटली नक्की कमेंट्स करा. माझी ही कथा शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.